हॅलो, साक्षात पुरुषोत्तम मिस्त्री इज बॅक आणि आम्ही आज चाललोय बस पाटील ड्रीम प्लेस. माझं काय बोलतात ते हे असतं ना, जन्म झाल्यावर माझं सगळं तिकडं झालेलं रत्नागिरीला. व्हॉट व्हॉट कायला कायला कुठे पण फिरायला पण आमच्या बॅगा नाही चेंज होत. ही आमची दोघांची बॅग आहे. तर आम्ही आता पोहोचलोय कुर्ला स्टेशनला. तर आमची ट्रेन इथून आहे. बाबू नको यार, तू टायर तोडणार आहे. चल माझ्या बॅग काय नाही कपडे हवा बोल. एवढं जवळ नको ना यार गेट. असे पिंपल दिसतात. आवाज नाही येत. तर तुम्हाला कसं वाटतंय? चाललंय सध्या तरी अजून मुंबईत आहे, तर मला कसं वाटत नाही. म्हणजे ट्रेनमध्ये बसलं पण ठीक आहे. तर पाणी भेटलं वेळेवर तर ठीक आहे. भेटेल तर काय जस्ट गोळी खाल्ली आहे. बघू आता. तू 200 रुपये तर आम्ही आता पोचलोय, ट्रेनमध्ये बसलोय. बॅगा सगळ्या टाकायचे राहिले राहिले फक्त. आणि आम्ही रत्नागिरीला चाललोय. हा, आता एवढा एक्साइटेड आहे. सुट्टी घेताना त्याची झालेली. पहिली इंडियन रेल्वे ना खूप म्हणजे खूप गरज आहे. आता एवढी श्रीमंत आहे ना, एवढी श्रीमंत. का सांगा? गोल्डनमध्ये बनवलं आहे, गोल्डन प्लेट. गोल्डन प्लेटमध्ये नावं लिहिली. आता आमची ट्रेन सुटलेली आहे. गणपती बाप्पा. आपल्याला इकडे आणि मी आलोय माझ्या राज्यात. त्यांना सगळ्यांना घेऊन माझ्या राज्यात आज फिरवणार. आमची ही 4 रत्न आज या रत्नागिरीत आलेत. पाहू शकता नवीन श्रीमंत आहे रत्नागिरी. मी होतो त्या इकडे काय नव्हतं. तर आता मी अशा व्यक्तीच्या घरी आहे. तो व्यक्ती आता इकडे नाही, म्हणजे इकडे आहे पण तो गेला आहे बाहेर. तो येईल थोड्या वेळ, मी त्याला तुमच्याशी भेट करून देईन. दीक्षा आतमध्ये पोपट बघायला गेली. काय रे? कोणतरी बायको नाही तर पोपट तरी घाबरला. काय रे?
घाबरलास. काय रे चिमण्या पोपटा चिमण नाही तो. पोपटा घसरता तो घसरता. अरे इकडे बघ. मोचा दाखवतो तुला. तर मी आता माझ्या मित्राच्या घरी आहे आणि मित्राच्या घरी असून सुद्धा ही लोक बघा. झोपा काढतो आम्ही. झोपा काढतो झोपा. गो बॅक सायमन. या तुम्ही कंटिन्यू. गो बॅक सायमन. आमची झाली आहे दुपार. सकाळचं आम्ही एकदम सकाळी केलं ब्लॉग. त्याच्यानंतर आम्ही गाडी वगैरे बुक केली. आम्ही 2 गाड्या आहेत आमच्याकडे. जेवायला चाललं आहे तर चला येता येतं. चला लवकर चला. हॅलो गाईज. तर आता आम्ही निघालोय पुरुषोत्तमचं घर बघायला. तिथे तो रत्नागिरीत राहायचा. सो चला जाऊयात. हे शेड मारले तर हे माझं घर होतं इकडे. मी तर सगळं माझं शिक्षण वगैरे इकडे मी सगळं केलं. ही आमची जिम होती इथे. हे सगळं लहान पोरांचं इथं खेळायचं होतं. आता तिथं जंगल झालं आहे. किती वर्षांनी सर? 2016च्या अगोदर. खूप वर्ष अगोदर इकडे जायचं मी. हे सगळं इकडे बघा. ते झाड वगैरे तिथे ते सगळे आईने लावलेत तिकडची झाडं. इथे लाद्या बिद्या ते पप्पांनी बसवलेत सगळ्याला खाली येत. कसलं भारी भाडं नव्हतं. आता आम्ही पुरुषोत्तमचं जुनं घर बघून निघालो आहे दुसऱ्या ठिकाणी फिरायला. आता कुठे नेतोय मला माहीत नाही आहे पण लेट्स गो. पप्पांचं ऑफिस. हां इथे बाय आलेली ना पिक्चर बघायला. इथे माझी शाळा होती. हां ती लोकमान्य टिळकांची शाळा होती जी तुम्ही बघितली. आज जाऊ शकतो. हे होतं लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान. लोकमान्य टिळकांचा इथं जन्म झालेला. त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवली होती माझी शाळा पण ते आता ती व्यवस्थित आहे. हेल्मेट घालतो ते दे ना मला. गॉगल पाहिजे मला. ते टी-शर्टला काढतो. तर माझ्या शाळेमध्ये पण मी त्यांच्या शाळेत शिकलेलो लोकमान्य टिळकांच्या. आता आपण पुढे जात आहे. पुढे आता बघू जो स्पॉट भेटेल ते सगळं मी सांगतो.
आता या किल्ल्यावरती आहे ना, ह्या किल्ल्याचं एक वैशिष्ट्य आहे, ह्याच्या आहे ना 3 साईडला पूर्ण पाणी आहे, तिन्ही साईडला. आता वरती गेलं समजेल तुला, आणि तिथं तुला असा काळा समुद्र वेगळा आहे, असे डिवाईड समुद्र ते पण दिसतं दाखवतो. चला. सहलीला जायचा. कसं एकदा नल्ला चेहरे नल्ला चेहरे हम नहीं करते हैं छे नाही आहे, नहीं एकदा करते कर. हम ये सब. अच्छा मी पण करते सर. वन टू 1 2 3 स्टार्ट. काही जणांना समजत नाही. हे काय पण काय बोलते का तुला? बीप. अध्यक्ष ए गणेश बुरुज आहे तिकडे, ते दाखव मला. काय दाखवतो? शिवाजी महाराजांच्या काळातल्या पाण्याच्या टाक्या. शरारा शरा. Put your fucking hands up. चला मामा चल. हॅलो गाईज, इथं आता मत्स्यालय आहे, इथे देवमाशाचा मोठा सांगाडा पण आहे, दाखवतो तुम्हाला. व्हिडिओ काढायला अलाउड असेल तर आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. बंद कर, कॅमेरा बंद कर. तर आपण आता इथं आहे, हा थिबा राजा नावाचा एक राजा होता, त्याचा हा राजवाडा आहे, एकदम जबरदस्त आहे. ते माहीत नाही मला, पण मी लहानपणी बघितलेला, जबरदस्त वाटतं बघा, पिक्चरमध्ये आल्यासारखं. लस्सी पिताव, लस्सी पिताव. लस्सी इथं ही लस्सी फेवरेट आहे, फेमस आहे. सॉरी, भक्तीची लस्सी नाही, डेअरीची लस्सी. पुन्हा आम्ही 4 टकली. सहलीला जायचं, जायचं सहलीला, सहलीला जायचं. कोरस देत नाही तुम्ही लोक. डणका रिटक रिटक डंडन, डणका रिटक रिटक डंडन, सहलीला जायचं. बीप, परत बीप.
बीप करो, फिर से बीप करो. चावट चाय करू नका. हे चल जायचंय. हा बोल. तर आता आम्ही आलो आहे. तर नवीन आलं आहे इथे 3D शो. हे वरती पाठीमध्ये दिसतंय तुम्हाला पिलर आहे बघा. हे इथून काहीतरी करणार आहेत ते. आम्ही खूप एक्सायटेड आहोत हे बघण्यासाठी, कारण हे काहीतरी नवीन बघायला भेटतं आहे. त्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत. बघूया कसं आहे ते, आणि आम्ही रिव्ह्यू देऊच तुम्हाला. तुम्ही नक्की या बघायला. जर चांगलं असेल तर चांगलंच बोलू, वाईट असेल तरी पण चांगलंच बोलू. एवढं काय नाही. तर आम्ही आता पोचले घरी. कशाला? आणि कशाला नाही, आम्ही आता पोचले घरी. आता आम्ही जेवणार, झोपणार आणि उद्या सकाळी निघणार आहे गणपतीपुळ्याला. आम्ही तुम्हाला भेटू सकाळी. तो स्टे ट्यून. हां स्टे ट्यून. कोण? गुड मॉर्निंग. आज आमचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही आज चाललो आहे गणपतीपुळ्याला. सगळे रेडी झालेत. निघू आम्ही आता इथून 5 मिनटात. आम्ही भेटू मध्ये काय मस्त मजा. मेलेन गेला आंघोळीला आणि ही भक्ती बघा कशातून झोपले. हे चल ना, उठ ना, जायचं नाही आहे. हो सगळं नाही तुझं सनस्क्रीन बिनस्क्रीन लावून. हां चल मग निघूया. आत्ता उठ नाही तू, आत्ता झोपतो. असं तू घरी का नाही करत कधी? हां हां अरे वहिनी भात घालायचा ना फोडणीला. हां तर वहिनीने बनवला आहे उपमा. तो बोलतोय माझं मार्केट खाते ही अख्खं. काय सांगताय? माझा नवरा गुणी आहे असा. बाहेर गुणी आहे. घरी सैतान आहे. हसूक काय झालं तुका? हिरो आहे मी, हिरो. निघतोय ते सांग. हां मी निघतोय आता गणपतीपुळ्याला. 6 वाजलेत. आत्ताशी 6 वाजलेत. आता आम्ही धुकं बघणार आहे. तर आता आम्ही निघालो गणपतीपुळेला जायला. आता फायनली निघालो. मग जसं निघत होतो आता फायनली निघालो.
आम्ही आता आलोय पाठीमागे बघायला ना आमच्या भारी 1 2 3 ये समुद्र ही समुद्र है, चारों तरफ समुद्र ही समुद्र है. सलीला तर आम्ही आता पोहोचलोय गणपतीपुळ्यामध्ये, गणपती मंदिरामध्ये. बेटा गणपती बाप्पा मोरया गणपती मोरया. आमचं छान असं दर्शन झालंय, कोणाची गर्दी नाही, काय नाही काहीच नाही. व्यवस्थित दर्शन झालं आमचं सगळ्यांचं. आता आम्ही तुम्हाला मंदिर दाखवतो पहिलं. हे बघा बालिश बुद्धी. फिरायला 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 जायचं का? आम्ही फिरायला बोलायचं आम्हाला, आम्ही काही बोलू शकतो. येस भक्ती हा बघ तुला भेटायला आला. टाळान! महाराणी राजा राणी. दोन महाराण्या आल्यात दुकानात. हे सगळं खरेदी करू शकते मी, एवढा पैसा आहे माझ्याकडे. नाही सॉरी, माझ्याकडे अंधा पैसा आहे, तू मला दिसत नाही. बाबू आईला फोन कर. तर ज्या पोटला मी आणि मिसळपाव खायचा. त्याने मिसळपाव सोलकढी घेतला नाही आहे बघा. आता आम्ही आलो आहोत प्राचीन कोकण ह्या स्पॉटवर आलो आहे. हे आहे प्राचीन कोकण स्पॉट. इथे सगळी थीम जुन्या कोकणातली आहे. मी तुला कसं कळलं तिकडे चालले? ही हिची खरी भूमिका आहे. तर आमचं आता प्राचीन कोकण बघून झालं आहे. आम्ही आता ते जायलाच आहे. हेलो गाइज, ये है मेरे बायको. जाऊ दे. हा बघा त्याच्यातला जरासा पाठवून दाखवतो तुम्हाला. तुम्ही येऊन नक्की विजिट करा, खूप छान आहे, खूप सुंदर आहे. यासाठी मी व्हिडिओ नाही काढला, नाही तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवून उपयोग नाही आहे गोष्टी. तुम्ही या आणि बघा. आमचं कोकण आहे, कोकणाला सपोर्ट करा. जय कोकण. पैसे येऊ दे कोकणात. धन्यवाद. तर नक्की या प्राचीन कोकणला विजिट करा गणपतीपुळ्यामध्ये. आता मी चाललो आहे मॅजिक गार्डनमध्ये. त्याच्यात पण मी ती व्हिडिओ नाही काढणार तिच्या, जर अलाव असेल तर काढेल, नाही तर नाही काढणार. त्याला पण व्हिजिट करा. ॲक्च्युली आम्ही खूप बिझी असतो, आम्ही आमच्या धुंदीत असतो, सो कधी कधी व्हिडिओ काढायचं विसरून जातो. ते हे आता मला तुम्ही म्हणायचं समजून होतं, घेतलं पाहिजे. हेच मला म्हणायचं होतं, पण ते मी म्हणाले, ही म्हणाली. सो इट्स फाईन. तर आपण भेटू. आता आम्ही चाललो मॅजिक गार्डनमध्ये. बॉय. ही बाई सांगते की तुमच्या दारात कोणतरी आलंय बघा. हे बघा. फोटो काढू नका, बॅन आहे, बॅन. चला. आता आम्ही आलो आहोत मॅजिक गार्डनला, मॅजिक शो बघायला, हॉरर हाऊस बघायला.
खूप मजा येणार आहे. ॲक्च्युली तू तर आमचा आता मॅजिक शो आणि काय आहे ते बघून झालं आणि आम्ही आता आलो जेवायला. तर जेवू, थोडा वेळ थांबू आणि परत रत्नागिरीसाठी निघू. आज मी तुम्हाला संध्याकाळी एका स्टुडिओवरती नेणार आहे. तर आता आमचं जेवण झालं आहे आणि हा माणूस बघा जेवलाय तिथेच झोपला आहे. जाऊया ना, जाऊया ना घरी. ठीक आहे, आता मी निघतो. जेवून निघालो आहे. विचारूया माझ्या नवऱ्याची झोप झाली. झोप झाली तुझी? ही साईड ती झाली आहे. ठीक आहे, निघालोय. कुठून आहे? बाय. कुठे गेलेला आहे? काम राहिलं. मी व्हिडिओ चालू केल्यावरती त्याला आठवलंय की बाबा आता आपण बोललं पाहिजे काहीतरी. तुला असं का वाटतं की मी तुझ्या काय काय जे तू बनवतेस ते मी कट करणार ते? का कॅमेरा आधी सरळ जाणार आहे, नाही धरायचं? वाकडं असं राहायला लागेल. हां, असं झालं. तर आता आम्ही माझी फेवरेट वस्तू खायला आलेलो आहे, पाणीपुरी. एक प्लेट टाकी तिखटच करा. दोन हां हां, हां हां, पण ते मिक्स नका करू पाणी. पाणी वेगळा मिळतं. आणि तुम्ही पाहू शकता सूर्यास्त होतोय. या सूर्यास्ताच्या याच्यावर मला एक कविता आठवली. नको बोलू. अस्त झाला असता सूर्य, अस्त झाला आता सूर्य. नाही आठवलं, एवढं आठवलं पहिली नाही. तर आता आम्ही घरी पोहोचलो. फ्रेश व्हायचं बाकी आहे आणि माझं फ्रेश व्हायचं बाकी आहे. तर आता आम्ही घरी पोहोचलो आहे आणि आता मी उद्याची तयारी करणार आहे. त्याच्यामुळे आम्ही खूप थकलो आणि आता मी झोपणार आहे. बाकी भेटू सकाळी. उद्या आमच्या इथून निघायचा पण प्लॅन आहे. बाय. मी बोलणार बोल. सगळ्यांना गुड आफ्टरनून. आता वाजलेत आमचे 2:15. आत्ता सगळ्यांचं आवरलं, आंघोळ बिंघोळ. पण काय आज खूप थकलेलो काल आम्ही, त्याच्यामुळे आम्ही सगळे लेट उठलो आणि आता आम्ही इथून चाललो आहे पावसला. तर बघू तिकडे किती मजा येते. बाय. भैरी बुवाचं देऊळ. रत्नागिरी अशी लाल माती असते. मी या मंदिरात कधीच नाही आलेलो. लहानपणी बसलो, कधीच नाही आलो.
अरे गर्दी असते ना इथे खेळायला, तुला उभा राहायला पण जागा नसणार इकडे. ते शिंकणं करतात ना, ते शिकणं बोलतात. गणपतीचं मंदिर आहे पाठी. आणि इकडे समुद्र आहे, तिथं आम्ही रिहर्सलला यायचो दर संडेला. चला इकडे जाऊया, पाव स्वामी स्वरूपानंद त्यांच्या मठामध्ये, त्यांच्या घरामध्ये मठ इकडे होता. त्यांचा ओरिजिनल फोटो आहे. त्यांचं घर आहे, घर दाखवा असंच. कालचे समुद्रावर मस्ती करतानाचा पण व्हिडिओ नाही काढला. त्याचे डोळे बघा, खाताना डोळे. घास खाल्ल्यावर बघा. इथे बघ. तर आम्ही आता मुंबईसाठी निघाले. नाही, पहिला आधी आम्ही जाणार आहे, रात्रीची ट्रेन आहे आमची. आम्ही भक्तीच्या मामाकडे चाललो. तुम्हाला एक हे दाखवतो. काय दिसत रे, खोबाड धुंदी लावली आता. हे काय दिसते. भारी हॉटेल आहे काय ते, खतरनाक हॉटेल दिसते. ही एवढी समय बघितलं, एकदम जबरदस्त समय आहे. आम्ही जेवतो आणि रेल्वे स्टेशनला पोहोचल्यावर आम्ही तुम्हाला दाखवतो पुढे. पोपोचा जोक मी तुम्हाला नंतर सांगतो. नाही, आताच सांगते मी सांगते. एवढं झूम करते की थोबाडा दाखवते. अरे आवाज नाही येत ना. हां, मग आवाज कसं खणखडे नाही, फक्त नाही दिसतंय, टी शर्ट पण दिसतंय. आम्ही गेलेलो मॅजिक शो बघायला.
तिथे त्याने अशी मूड बंद करायला सांगितली आणि सांगितलं फू करा. तो बोलो फू हो 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 अरे हो 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 इसको त्या माणसाला ह्याला पकडलेलं तर माणूस असा अरे हो 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 पहिला हो हो बोलो हो 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 हो. आई मी सांगते या ब्लॉगमध्ये मी जास्त कमी शिव्या दिल्या तर तुझं म्हणणं काय जास्त बंद कर. झालं ओके. अरे असं लय डेंजर लय डेंजर हे आणलंय. हे बघा काय आहे. हा. हा नारळ आहे. नारळातून गळत आहे तुम्ही व्हेज आहे मग तुम्ही काय बघता व्हेज आम्ही खाऊ शकतो, नॉनव्हेज तुम्ही नाही खाऊ शकत ना. हे भारी नाही काढ. भारी आहे काहीतरी दिसायला. हां एक चमचा ह्याच्यात पण टाका चालेल. करणार आहे ट्राय करा तर आम्ही पण एकच बस याला पण ए खाऊन बघ जरा. आता तुम्ही खा हे नाही बंद केली मी बंद केली आहे. आता तू सांग मला उघडलेलं नारळ पण कसं तर असं मी ट्राय करतो उघडलेलं नारळ. ह्या पदार्थाला मी नाव दिलं उघडलेलं नारळ. उघडा पडलेलं नारळ. कॅमेरा नीट आहे ना. मस्त आहे. भरीत हां तो आयटम फक्त वांगी जागी नारळ पनीर सुंदर आहे. ह्याची ओळख नाही केली आहे. ओळख करायची हे ओळख पण बाई खाते फक्त. खाण्याशीच मतलब आहे, बाकी कशाशी मतलब नाही तिला. हा माझ्या मामाचा मुलगा आहे, माझा भाऊ कम बेस्ट फ्रेंड ऑल इन वन. ऑल इन वन.